प्रायोरिटी देणं स्वतःसाठी. आणि जे काही बदल पण शरीरात जाणवत असतील तर ते लवकर सांगणार नाही, त्याला हे करत राहणार, सहन करत राहणार. अशामुळे बऱ्याच वेळा काय होतं की छोटी गोष्ट ही मोठी होऊन जाते. जी औषधाने क्युअर होण्यासारखी गोष्ट असते, कधी कधी त्याच्यासाठी आपल्याला मोठे ऑपरेशन्स करायला लागतात. आणि कॅन्सर सारखी गोष्ट सुद्धा जर लवकर डिटेक्ट झाली तर ती पूर्णतः बरी होऊ शकते. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि जर आता आपण बघितलं तर सगळे जे आजार आहेत ते आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत. 80-90% आजार म्हटले आपण, लठ्ठपणा म्हटलं, ओबेसिटी, डायबिटीज, शुगर, इवन कॅन्सर सुद्धा हा 70 ते 80% आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. तर मग आपण काय बदल करायला पाहिजे जेणेकरून आपण निरोगी राहू शकू? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपला आहार. जर आपला आहार चांगला असेल तर आपण निरोगी राहू शकतो, बरेच आपण आजार टाळू शकतो. तर आपला आहार हा कसा असला पाहिजे? बॅलन्स्ड असला पाहिजे. ज्या प्रमाणात जे घटक घेतले पाहिजे ते आपण घेतले पाहिजेत. म्हणजे काय तर आपण विविध प्रकारच्या भाज्या, फळं, कडधान्य, डाळी ह्या सगळ्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे, जेणेकरून अन्नातील सगळे घटक आपल्याला मिळतील. त्याचप्रमाणे स्त्रियांनी मेन जे आहे मिनरल्स जे आहे आयर्न, कॅल्शियम, त्या गोष्टींचा खूप जास्ती लक्ष दिलं पाहिजे. कारण दर महिन्याला ब्लिडिंगच्या स्वरूपात आपल्या शरीरातलं लोह बाहेर पडत असतं आणि त्या प्रमाणात आपण जर लोहयुक्त आहार घेतला नाही तर आपलं रक्त कमी होतं, हिमोग्लोबिन कमी होतं आणि मग आपल्याला थकवा जाणवतो. तर लोह कशातून मिळतं आपल्याला? हिरव्या पालेभाज्या, खजूर, काळे मनुके आणि आपलं गूळ, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला लोह मिळत असतं. ते आपल्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात असलं पाहिजे. त्याचप्रमाणे कॅल्शियम आपले स्त्रियांना 9 महिने प्रेग्नन्सीमध्ये बाळाला दूध पाजण्यासाठी खूप सारं कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते. तर कॅल्शियम कुठून मिळतं आपल्याला? दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी वगैरे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कॅल्शियम मिळत असतं. तर कॅल्शियम पण आपल्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात असलं पाहिजे. त्याच पद्धतीने प्रोटीनला पण आपण निग्लेक्ट नाही केलं पाहिजे. प्रोटीन कशातून मिळतं आपल्याला? डाळींमधून, ड्रायफ्रुट्समधून. तर ते पण आपल्या आहारात मुबलक जर असेल तर आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहील. त्याच पद्धतीने पाण्याकडे पण आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आपलं शरीर हे 70 ते 80% पाण्याने बनलेलं आहे. त्यामुळे दररोज ॲटलिस्ट 3 to 4 लिटर्स आपला वॉटर इनटेक असला पाहिजे. त्याने आपण बरेच आजार टाळू शकतो, जसं ॲसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशन आहे, युरिन इन्फेक्शन आहे. हे सगळे आजार आपण जर व्यवस्थित पाणी पिलं तर टाळू शकतात. त्याचप्रमाणे जंक फूड, पिझ्झा, बर्गर, मॅगी, ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत त्या खाल्ल्या पाहिजेत का? तर किती टेस्टी आहे तरी नाही खायला पाहिजे ना? का? कारण त्याच्यामध्ये फक्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅट असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन्स नसतात, त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात. त्याच्यामुळे काय होणार आहे? फक्त तुमचं वजन वाढणार आहे, पण तुम्हाला जे काही अन्नघटक पाहिजेत, विटॅमिन्स वगैरे, तर ते नाही मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळे फक्त वजन वाढणार, पुअर हेल्थ, म्हणजे तुम्ही हेल्दी नाही राहणार त्या गोष्टी खाल्ल्या तर. फक्त डायबिटीज, BP असे आजार तुम्हाला होणार. त्याच पद्धतीने स्त्रियांनी एक्झरसाईजकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ॲटलिस्ट अर्धा तासाचं काही ना काही एक्झरसाईज केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही दिवसभर एवढं काम करतो, घरातली सगळी कामं करतो, इकडे तिकडे फिरत असतो, तरी पण तुम्ही एक्स्ट्रा आम्हाला एक्झरसाईज करायला सांगतात. तर ते एक्झरसाईज नाही आहे, ते एक्झर्शन आहे, ते तुम्ही करतात ते. तर आपण जर एक्झरसाईज केलं तर उलटं आपण हे जे काम करतोय डेली त्याचा स्टॅमिना आपला वाढणार आहे. त्याच्यामुळे आपण डेली ॲटलिस्ट अर्धा तासाचं काहीतरी एक्झरसाईज केलं पाहिजे. कोणत्याही फॉर्ममध्ये करा, वॉक करा, ज्यांना जॉगिंग करता येत असेल, कोणाला योगा करता येत असतील, कोणाला झुंबा, काही खेळ खेळायला आवडत असतील तर काही पण, स्विमिंग कोणाला आवडतं, तर कोणत्याही फॉर्ममध्ये ॲटलिस्ट अर्धा तासाचं एक्झरसाईज करा. त्याच्याने तुमची बोन आणि मसल स्ट्रॉंग होतील, तुमच्या फुफ्फुसांची कपॅसिटी वाढेल, तुमच्या हार्टची कपॅसिटी वाढेल. त्याचप्रमाणे तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत होईल जर तुम्ही एक्झरसाईज करत राहिला तर. तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग, मेंटल हेल्थसाठी पण एक्झरसाईज खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे. आणि आपण फिजिकल हेल्थकडे तर लक्ष देतो, पण आपली मेंटल हेल्थचं काय? जसं आपण खाण्यामध्ये सांगतोय की हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, त्याच पद्धतीने
आपण पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा ठेवलं पाहिजे. जर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवू तर आपलं मेंटल हेल्थ व्यवस्थित राहील. त्याचप्रमाणे अशा वेगवेगळ्या संस्था जॉईन करणे, मैत्रिणींची गप्पा मारणे ते पण इम्पॉर्टंट आहे ना. त्याच्याने आपण आपले प्रॉब्लेम शेअर करू शकतो, मदत घेऊ शकतो. त्याच पद्धतीने जसं आत्ता सांगितलं, अयोध्येला ट्रिप गेली, एवढं सगळं मजा केली रस्त्यामध्ये, तेही कुठेतरी आपल्यासाठी स्ट्रेस बस्टर असतं. आपलं जे हे आहे म्हणजे जे काही स्ट्रेस आहे ते कमी करतं त्याच्याने. त्याच्यामुळे योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन ह्या गोष्टींकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याने तुमची मेंटल हेल्थ व्यवस्थित राहील. त्याच पद्धती